नका, जरा सेल्फीवर काढू होते ना, सवय नाही ना यांची, जरा उशीर झाला. बघा आयोजकांनी फक्त मला 10-15 मिनिटं दिले. आता मला सांगा, हे नामवंत शाहीर बरोबर ना, जवळजवळ वर्षभरात बसा जवळजवळ वर्षभरात 40-50 कार्यक्रम करतात ते वर्षाचे. पण आहे ना, वेळेचं महत्त्व समजलं नाही. किती वेळ घालवला शाहीर, जरा मला पण द्या की नाही, जरा मला पण जरा माझं काहीतरी दाखवू द्या आहे की नाही. इकडे काहीतरी तुमच्यासाठी लिहून आलेलं आहे ते जरा मला दाखवू द्या ना. असं नसतं ना शाहीर. ठीक आहे, जास्त काय बोलत नाही, थोडक्यात तुमचं मनोरंजन करतोय. त्यानंतर मला म्हणतात पावसाचा दिवस आहे, बोलले ना, पावसाचा दिवस आहे, मला सोडू नका. अरे नाही सोडणार तुम्हाला, तुम्ही माझंच आहात, तुम्हाला नाही सोडत मी. असं सगळ्यांना माझं दादा शिट्टी नको असं सगळ्यांना माझं करा, सगळे शक्ती होईल तुमच्यावर. बसाल मग असं बोललं म्हणून सांगतोय म्हणतात पावसाचा दिवस आहे, मला सोडू नका म्हणून सांगतोय. काय तुम्हाला सोडणार पण नाही, पण बुवा थांबा जरा, काय लिहिलं तुम्ही. ठीक आहे घेतो नंतर. बाकी भुवानी कार्यक्रम चांगलाच केला, स्तवन सुंदर गायलं, भूत पापेश्वरांनी स्तवन गायलं, पण शाहीर स्तवन गायलं तुम्ही, पण त्याची चाली तरी वेगळ्या, त्याच चालीवर तुम्ही स्तवन असताय. काहीतरी नेऊन द्यायचा प्रयत्न करा. आयुष्याला तुम्ही तुझे म्हणून का पाहिजे असतात काहीतरी तुमच्याकडे अपेक्षा असतात. तुम्ही त्याच चाली वापरतो. शब्द तुमची लेखणी असेल, लेखणीबद्दल नाव नाही करायचं भगवानचा. लेखणी सुंदर, शब्द वेगळे असतील पण चाली वेगळ्या झाल्या, काहीतरी वेगळं. ठीक आहे, असू द्या. पहिला ते गीत घेतो, त्याच्यानंतर पुढचं बोलतो. आहे ना बुवाची चाल आहे सुंदर, अजरामरचं गण चाल आहे. काय आणू सांग गणपती तुझ्या गौराईला, सणाला. ठीक आहे, बघा विषय कसा येतो. कशासाठी लावतोस जोड, इथं काही नाही बरं. तुमचे शब्द शाहीर, तुमची चाल कसा करतो बघा पलटवा. कशासाठी लावतोस जोड, इथं काही नाही बरं. तुमच्यासारखे उडवले मी किती शाहीर, या शक्ती तुळ्यामध्ये मी थोडासा जास्त नाही झालो माहीर. पण आज इथं चालणार नाही ही तुमची टुटुळ. मला तुम्ही जाऊ नका तेडा. काय म्हणतो शाहीर, मला तुम्ही जाऊ नका तेडा, घेतला तुमचा मी विडा. आज या सभा रंगणी बाहेर काढ नाही मनी किडा. जाऊ नका तेडा, घेतला तुमचा मी विडा. आज या सभा रंगणी बाहेर काढ नाही मनी किडा. त्याप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो बक्षीस आहे. श्री पांढर भुवानी पहिली बारी चांगली केल्याबद्दल सन्मान्य श्री वसंतदादा घावडे यांच्याकडनं मंडळाचे आमचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी माझ्यासाठी 500 रुपयाचं भरदार बक्षीस आलं आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. त्याचप्रमाणे भाग्यवी सागर आंबेकर यांच्याकडून या माझ्या नाच मंडळासाठी 500 रुपयाचं भरदार बक्षीस आलं. मंडळ त्यांचा आभार आहे. त्याचप्रमाणे पायाच्या पायचं माझं मित्रांनो, या गवळीला खरोखर तुम्ही डोक्यावर चढून घेतलं, उद्या तिला ठेवलं. तसंच तुमच्यासाठी अजून खुशखबरी, येत्या पुढच्या आठवड्यात शाहीर सुयोग पानकर यांचा एक सुंदर गण आपल्या समोर येणार आहे. ज्या प्रकारे तुम्ही या गवळीला साथ दिली, त्याला प्रेम दिलं, सहकार्य केलं, तसंच प्रेम या तुम्ही गणासुद्धा त्याविषयी अपेक्षा करतो. या गणाचे गीतकार असणार आहेत माझी गुरु माऊली सचिन दादा आगरे. त्याचप्रमाणे मार्गदर्शन असणार आहेत प्रमोददादा घुमे. संगीत असणार आहे पुन्हा एकदा सुयोग साळवी सरांचं. नक्की पुढच्या आठवड्यात गण हे ऐकायला भेटणार आहे. ही फरमाईश पूर्ण करतो. या फरमाईसाठी विनोद कुळे, स्वप्नील जानकर, कल्पेश जानकर, अविनाश कुळे या भूमीसाठी, आमच्यासाठी, या गवळणीसाठी 500 रुपयाचं भारत बक्षीस मंडळ त्यांचा आभार आहे.
त्याप्रमाणे राजस्थान क्रिकेट संघ, आमचा राजस्थान संघ याच्याकडनं या गवळणीसाठी 500 रुपयाचं बाजार बक्षीस म्हणजे त्यांचा आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे स्तवनसाठी आयुष कोळे, जगन्नाथ कोळे यांच्याकडून 201 रुपयाचं बाजार बक्षीस, धन्यवाद मुली. त्याचप्रमाणे रुपेश गावडे यांच्याकडनं या माझ्या गवळणीसाठी पुन्हा एकदा 200 रुपयाचं बाजार बक्षीस आहे. पहिली फरमाईश पूर्ण करतो, नंतर पुढांजली करतो. पालीच्या त्याप्रमाणे मित्रांनो कोकण कला प्रेमी मित्रमंडळ यांच्याकडनं या माझ्या गवळणीसाठी पुन्हा एकदा 501 रुपयाचं बाजार बक्षीस आहे. म्हणजे त्यांचा आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रेम दिवाणी राधा मोहिनी साल हरणा परी घेऊन गाल घोटाळ्याकडे बघतो सावरी राधे तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तारावरी राधे तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तारावरी. प्रेम दिवाणी राधा मोहिनी चाल हरणा परी घेऊन गाल डाव्याकडेवर बघतो सावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तारावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तारावरी. त्यानंतर मला बोलले अंडीव पाडा आहे ना, बोलले ना मला अंडीव पाडा हायच मी शपथ म्हणतो अंडीवच आहे अजून. पण हा तुम्हाला पडवल्याशिवाय मी जाणार नाही, कारण तुम्हाला पडवायला झाले म्हणून पुढचा विषय म्हणतात नमन घेते. मी खरोखर मला नमन पण आवडतं, आपलीच लोककला आहे. तुम्ही नमन घेता शाहीर मला पण आवडतं, पण तुम्ही प्रत्येकी बोलता ही आपली जी कला आहे, ही जी आपली कला आहे ती वाढ उल्हाने आपली जोपासलेली आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल करून आपली कला जोपासतो. पण याआधी शाहीर ज्यावेळी गाणी घेतली जायची त्यावेळी शाहिरा पण घेतल्या जायच्या, शेर शाहिरा त्या तुम्ही घेत नाही. तुम्ही नमन घेतला मान्य करतो, तर माझ्या हे घेतला तुम्ही हे पण मान्य करतो, पण शेरोशाहीर पण घेतली तर बरं होईल ना. तुम्ही डायरेक्ट गाडी चालू करता, हे नाही चालणार शाहीर. हे नवख्या एक शाहिरानं तुम्हाला सांगलं ना, हे योग्य नाही ना शाहीर, ही शोधकला आहे. तुम्ही शाहिरा घेतल्या पाहिजे, नंतर गाणी वगैरे घ्या ना, ते पण तुम्ही द्या समाजाला. त्यासाठी तर शाहीर हे सगळेजण आले, फक्त नमन घालताना झाले नाही. म्हणून त्याच्यानंतर स्तवन मी कोट देत नाही आणि स्तवन कोट द्यायची पण नसते. त्यानंतर शाहिरांनी गण गायला मला म्हणतात हे आता शाहीर मला शिकवता स्केलमध्ये गाणं तुमची हालत काय झाली, एकदा कालीच्या एकदा कालीपाच एकदा कालीसा आहे ना. तुम्ही आधी स्केलमध्ये गायला शिका शाहीर, बाकी तुमचा आवाज सुंदरच आहे. त्याच्यानंतर मी कटिंग काय देत नाही शाहीर, कारण आधी उशीर झाला. आईच्याकडे फक्त मला सांगितलं 15 मिनिटं तुमच्याकडे आहेत, कारण तुम्ही आधी वेळ घालवला. त्यानंतर मेन विषय प्रश्नपदाचा. शाहिराने माझ्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं ते चुकीचं आहे. शाहीर पुन्हा एकदा प्रयत्न करा, तुमचं वाचन आहे, तुम्हाला अनुभव आहे चांगला आहे, आणि कदा एक दिवस तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की पुन्हा अशी अपेक्षा करतो. पण आता दिलेलं प्रश्नाचं उत्तर हे शाहीर चुकीचं आहे. आता राहिला प्रश्न शाहिरांचा.
अगं बाय माझे मुंबई, तू पण पाव का जरा. शाहीर तुमचा विषयाला हात घालतोय म्हणायचं काय बघा. थांबा जरा, हे कुठं आहे बघू दे. हा, शायरांचा विषय आहे, सगळ्यांना माहितीच आहे. शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगरजोर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना आणि तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नागरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. याच्यामागे टीप नाही वर दिले. बाकीच्या भाऊना टीप देतात, देव राजा शेतकरी कुटुंब. मला टिप नाही दिले. ऐसा कैसा चलेगा हो लांबरानो, ऐसा नाही चलेगा. 5 मिनिटं त्यांनी वेळ किती घालवली आहे. त्यांची 5 मिनिटं मी घेणार, त्यांची 5 मिनिटं मी घेणार. माझा पहिला कार्यक्रम आहे हा मुंबई रंगमंचावरचा. त्यांची 5 मिनिटं मी घेणार. विषयाला आले तो शाहीर बघा. विषय असा आहे, भगवान दत्तात्रय आणि रेवण्णा म्हणजे श्री रेवण सिद्ध यांच्यातील हा एक अत्यंत पवित्र व गुरुशिष्याचं आणि नाथ संप्रदायाचा पाया रचणारे आहे. 9 नाथांपैकी 7वे नाथ म्हणून ओळखले जाणारे रेवण्णा हे थेट भगवान दत्तात्रयाचे अनुग्रहित शिष्य आहे. तर विषय शाहीर रेवणनाथांचा जन्म रेवा नदीच्या तीरावर नर्मदा नदी एका कुणबी शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच ते शेतीची कामं करत असत. जेव्हा गुरु मच्छिंद्रनाथ यांनी रेवणनाथामधील दैवी अंश ओळखला तेव्हा त्यांनी रेवणनाथांना भगवान दत्तात्रयाकडे नेलं. भगवान दत्तात्रयांनीच रेवणनाथाचा आध्यात्मिक दीक्षा दिली. त्यांना महामहिमा ही सिद्धी प्रदान केली व ब्रह्मज्ञान दिलं. त्यानंतर बघा, शेती आणि आकडी कोयतीचा हा काय संबंध बघा. तुम्ही विचारलं होतं माझ्या मते निकम भाऊन सांगितलं भूमाता रहस्य कसं काय असं काय त्यांचं एक विषयाचा आहे, ग्रंथाचा विषय बोलले होते. म्हणून सांगतोय, शेतकरी भूमाता आणि कमरेला आकडी कोणती बांधण्याचं वरदान हे थेट संबंध रेवणनाथ आणि दत्तात्रय यांच्या कथेशी आढळून येतो. ते कसं, रेवणनाथ जेव्हा शेतात काम करत असत तेव्हा साक्षात भगवान दत्तात्रय तिथे त्यांची परीक्षा घेण्यासाठी आणि त्यांना दर्शन देण्यासाठी आले. रेवणनाथ त्यावेळी हातात आकडी कोयती म्हणजेच लाकूड किंवा पीक कापण्याचे वक्र अवजार हे घेऊन काम करत होते. दत्तात्रयाच्या कृपेने आणि रेवणनाथाच्या भक्तीने त्यांच्या हातातली ती सामान्य कोयती एका दिव्य अस्त्रासारखी म्हणजे सूर्याच्या किंवा विष्णूच्या चक्रासारखी चमकू लागली. आणि ते वरदान म्हणजेच रेवणनाथ स्वतः शेतकरी कुटुंबात वाढत असल्यामुळे भगवान दत्तात्रयाने त्यांच्या माध्यमातून संपूर्ण शेतकरी समाजाला म्हणजे आपल्या बळीराजाला आशीर्वाद दिला की तू आणि तुझ्या पाठीमागील सर्व शेतकरी जेव्हा कमरेला आकडी कोयती खोचून भूमातेच्या सेवेसाठी शेतात जातील तेव्हा ती केवळ फक्त एक अवजार नसेल तर तुमचं सुरक्षा कवच असेल, जेणेकरून ते शेतीचं, बैलांचं आणि वाईट शक्तीपासून संरक्षण करेल. म्हणजे शाहीर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे वरदान. शाहीर हे वरदान पुन्हा ऐका, भगवान दत्तात्रयाने रेवणनाथांना दिलेलं आहे. हे बाय मुंबादेवी, तू पण माझ्या नवसाला पाव. माझे यांनी 2 प्रश्न फोडले नाहीत. मला काहीतरी त्यांचा चान्स भेटतो त्यांचा प्रश्न फोडायचा. विषय पुढचा घेतो शाहीर. यानंतर थोडं फिरवा. त्यानंतर भुवानी गवळण गायली, मला कटिंग दिली आहे ना. मी काय विचारलं होतं की काना तुझ्याशिवाय मी कशी राहू, पण भुवानी कटिंग कशी दिली गवळणीचं
त्यांनी त्यांची माझ्या या राधेची स्तुती केली. हे बुवा नाही ना, मी तुम्हाला प्रश्न काय विचारला, मी तुझ्याशिवाय कशी राहू? तुम्हाला 0 मार्क. तुमचं ते हुआ काम नाही म्हणून विषय कसा घेतो बघा, कारण मी तुमचं काही देणं नाही. बरोबर ना, मी तुमचं देणं करी नाही किंवा तुम्ही माझं देणं करी नाही. हा वाद आहे शास्त्राचा, भागाचा विषयाचा विषय, म्हणून पुढचा विषय कसा घेतोय बघा. अजून गाडी होतं घ्यायचं, शेवटचं गीत घेतो, नंतर आयोजकांचं गाणं घेतो. स्प्लेंडर फिरवतो या माझा जानू 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 जानू, कसं बाई गरा 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 गरा. ठीक आहे ठीक आहे. अरे डोक्यावर संडी तुझ्या भलतीच धुंदी, सारी पाठ खेळण्याची साधली रचंदी, सार माझ्या पुढे हरला बघा काफी दरदरा. नको नाद करू माझा शाहिरा, ओ शाहिरा, नको नाद करू माझा शाहिरा, तुला फिरवी गरा गरा फिरवी गरा गरा. नको नाद करू माझा शाहिरा, तुला फिरवी गरा गरा फिरवी गरा गरा. त्यानंतर आयोजकांचं फक्त थोडक्यात गाणं घेतो बघा. जगायला 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 आपल्याला आई वडील शिकवतात, बरोबर ना. रडायला अनुभव शिकवतो, कष्ट करायला परिस्थिती शिकवते, पण हसायला मात्र मित्र शिकवतात, बरोबर ना. हसायला मित्र शिकवतात, कारण हे सुख आहे मैत्रीचं, ते पैशांमध्ये भेटत नाही, नशीब लागते. मैत्री कमवायला नशीब लागते, आणि हे 5 माझ्या पांडवांनी ते आज करून दाखवलंय. तुमची मैत्री अशी सदा आयुष्यभर तुमची मैत्री अशीच राहू, अशी या मुंबई चरणी प्रार्थना करतो. आणि तुमचा एक आयोजकांचं गाणं घेतो बघा. 5 मिनिट 5 मित्रांनी केले आयोजन, अहो कॉलेज पासून चालले नियोजन. 5 मित्रांनी केले आयोजन, कॉलेज पासून चालले नियोजन. कानडे मंदार, अहो विवेक मांडवकर, अंकुश सुशांत सचिन मालपाची, अहो कोकण कला प्रेमी मित्रांची ही शान आहे. कोकण कला प्रेमी मित्रांचा अभिमान आहे. मित्रांनी केलं आयोजन, कॉलेज पासून चालले नियोजन. 5 मित्रांनी केले आयोजन, कॉलेज पासून चालले नियोजन. कानडे मंदार विवेक मांडवकर, कानडे मंदार विवेक मांडवकर, अंकुश सुशांत सचिन मालपाची, त्यानंतर या ठिकाणी बघा फक्त कलगीधुरा आपण इथंच एक महामुकाबला गुहागरमध्ये युवा कलिवाले शाहीर योगेश गावणा आणि त्यांच्या विरुद्ध असलेला आहे आमचे गुहागरचे आणबान शान सौरसम्राट विनयजी तांबेबुवा, त्यांचा सामना छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर या ठिकाणी बुधवार दिनांक 12 ऑगस्टला मित्रांनो रात्री 8 वाजता आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा. धन्यवाद. त्याचप्रमाणे मी फक्त एक शेवटचं गीत घेतो, बस शेवटचं. ठीक आहे. या ठिकाणी ठीक आहे, आयोजकांचं म्हणणं की भारी संपवा. या ठिकाणी माझी दुसरी बारी संपली असं जाहीर करतो. मला शुभेच्छा देतो. धन्यवाद.
पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या या रसिक महाराजांचा पुन्हा एकदा मी हार्दिक आभार मानतो आणि माझी भारतीय संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोल श्रीपती गजानन. धन्यवाद.